पण आम्ही आमच्या वरच्या फ्लोअरला आलो डायरेक्ट सेकंड फ्लोअरला. इथं सगळी नुसती हवा लागते चार बाजून. आम्ही उन्हाळ्यात येतो इथे डायरेक्ट. असं आहे कम्प्लीट. झोपलास की डायरेक्ट जर तू सेकंड फ्लोअरला झोपलास तर सकाळी उठल्यावर ग्राउंड फ्लोअरला असते. हो ना, मला जायचं होतं परशाला आणायला. परशा यायला बसणं पाटपणाच्या फाटीवरती. तिथनं परशाला घेऊन डायरेक्ट गावाकडे यायचं होतं. घरातली पण किरकोळ कामं होती म्हणून डेली रुटीन ब्लॉग म्हणलं करून टाक्या, काय विषय नाही. तर हा ब्लॉग त्यासाठीच असणार आहे, म्हणजे डेली रुटीन ब्लॉग. आणि ब्लॉगमध्ये जास्त काही दाखवत नाही, तुम्ही कंटिन्यू बघतच राहा, तुम्हाला बोरिंग होणार नाही असं सगळं दाखवतो. आणि मेन म्हणजे भावानो, तुम्हाला म्हणजे मागच्या ब्लॉगमध्ये जो मी माय विलेजचा ब्लॉग टाकला होता, त्या ब्लॉगमध्ये जो बॅकग्राऊंड व्हॉईस म्हणजे होतं, जे मी बॅकग्राऊंड सॉन्ग लावलं होतं, त्याच्यामुळं काय झालं होतं की त्या म्हणजे सॉन्गला कधी कॉपीराईट आलेला. त्या कॉपीराईटमुळे जरासा प्रॉब्लेम आला. तर काय विषय नाही भावानं, त्याचा काय विषय नाही. मी बॅकग्राऊंड सॉन्ग लावतो, आता कॉपीराईट येणार नाही याची काळजी 100% घ्या. आणि हा ब्लॉग तुम्ही 100% बघा भावानं. तर जाऊया पहिल्यांदा परशाला घेऊया आणि मग बाकीची कामं बघूया. भावानं या आलाय आमचा हिरो आणि परशाला घेऊन आता मला जायचं आहे. आमच्या म्हणजे जी किरकोळ कामं करायची आहेत त्याच्यासाठी मी तुम्हाला ब्लॉगमध्ये सांगतच असते. म्हणजे ब्लॉग काय म्हणजे कुठल्या टॉपिकवरती नाही करत, म्हणजे टॉपिक जेव्हा असते तेव्हा टॉपिकची वेगळी गोष्ट असते. पण जे ब्लॉग टॉपिक काही आपलं टॉपिकवरती करत नाही, हसायला घरी जे ब्लॉग अरे ते जीभ अडकते की बाबा. आणि जे ब्लॉग मी टॉपिकवरती करत नाही ते ब्लॉग म्हणजे डेली रुटीनसाठी ब्लॉग असतील. तर हे ब्लॉग भावनं तुम्ही कंटिन्यू बघत जाऊ आणि पूर्ण लाईक कमेंट कंपल्सरी कराच भावनं, काही विषय नाही. तर चला मग बाकीची कामं बघूया आता. भावनं गावातलं मंदिर दाखवतो, मंदिर काय तर भाऊंना आम्ही आलो त्या घराकडे. आता निखिलला मला सोडणार आणि मी जातो घरी. निखिलला आपण जाऊ दे घरी. मी पण जाणार भावानं घरला. जास्त काय तुम्हाला सांगत नाही आता, म्हणजे थोडंसं आमचं ते किरकोळ तुम्हाला म्हणलेलं काम आहे की नाही, ते काम म्हणजे संध्याकाळी करायचं आपल्याला. ते घालणं, पत्र आणा जाईल, पत्र घाला जाईल आणि काय काय करायचं आहे. मग त्या ब्लॉगमध्ये तुम्हाला दिसूनच जाईल, काही विषयच नाही. ब्राईटनेसमुळे डोळ्याला त्रास व्हायला ते काही विषयच नाही, काय तुम्हाला माहीतच असते. काय माहीत नसते तुम्हाला काय माहीत असते. आणि काय नाही म्हणू. आणि आता जातो आम्ही घराकडे आणि थोडीशी रेस्ट घेऊन परत एकदा नवीन चॅप्टरमध्ये लगेच. चॅप्टर कसा बोलू शकतो आपण लगेच पुढच्या काही सेकंदा कुठं 1 तासापर्यंत लगेच परत देतो भावानं. 1 hours later. तर भावानं परत एकदा आमची गुड मॉर्निंग झालेली आहे. बघा परशा चढाला आहे झाडावर. गुड आफ्टरनून इव्हिनिंग. नाही आमच्याकडे मॉर्निंगच असत्या, काही विषय नाही. आणि आम्हाला जायचं घराच्या वर माझ्या स्वतःच्या घराच्या वर. तर तिथले एक पत्रा 2 चेंज करायचे आहेत, म्हणजे तिथं भित्तीच्या एका साईडला जे पाणी पडते, पावसाळा आला ना भावनो, तर ते तिथलं पत्र बदलायचं. तिथं वरती जाऊन बघूया आपण की नेमका काय विषय करावा लागते. पत्र्याचं पान जर आणायला लागलं तर आपल्याला पत्र्याचं पान आणायला जायला लागणार आहे. तर वरती जाऊन बघूया डायरेक्ट. छवी पण भावानं इथनं वर आहे, त्याला मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवले. आणि आत्ता पण मी आलो इथनं वरती. आणि परशा आहे बघा, हे बघा परशा इथं बसल्यावर जाऊन आपल्याला जायचं इथं. बघा इथं जायचं, ह्याच्या पलीकडल्या साईडला परशा इथं बसलाय. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. पुढची गली बांधायला चालू आहे. टॉलेस्ट धमाक मारता मिस्त्रीच. ओ मिस्त्री कसा विषय कसा इकडे वय कसा विषय डायरेक्ट आमच्या पालखीने त्यांच्या पालखीने जाग मारलेली आपण. पण आम्ही आमच्या वरच्या फ्लोअरला आलो डायरेक्ट सेकंड फ्लोअरला. इथे सगळी नुसती हवा लागते चार बाजून. आम्ही उन्हाळ्यात येतो इथे डायरेक्ट. काहीतरी वाळत घालत असलं काय झोपायचं असलं सेकंड फ्लोअरला येते. झोपतो पण इथं. लोड काय करीत नाही, लोड काय हे आमचं सेकंड फ्लोअर आहे डायरेक्ट. असं आहे कम्प्लीट. झोपलास की डायरेक्ट
जर तू सेकंड फ्लोअरला झोपलास तर सकाळी उठल्या ग्राउंड फ्लोअरला असतेस. लोखंडी पत्रा घातला. आता हे लोखंडी पत्रा इथनं काढूया आणि हे सिमेंटचा पत्रा काढूया आणि ते सिमेंटचा पत्रा लावूया. म्हणजे ह्या पत्र्याला ह्यो पत्रा जॉईन करूया. 2 पावळण्या बाहेर सोडून हे पत्रा जॉईन करता येईल आपल्याला. म्हणजे काय घोर नाही तुमच्या भाषेत. तुमच्याकडे असं आहे का बाल्कनी झोपून पिरू खाते मी. कसा आहे विषय? टॉपचा विषय. माझा तर बाद आहे बाई. लाजवाब. आता भावानं तुम्हाला सांगतो पत्र्याची पानं जी 2 आणायची आपल्याला ते घेऊन यायला लागणार खालनं. तर त्याला मग डायरेक्ट म्हणजे वेळ करा नको जास्त. संध्याकाळ पण वाढल्या. रात्रीचं पत्र्यावर चढा नको. देवाधर्माचा विषय होते आपण. आणि हे करूया जाऊया चला पत्र्याची पानं घेऊन या भावानं लगेच. नाही कमी आहे आत्ता विनय भाऊन आणलेली तरी मागाशी 280 रुपयाला हे काय. हे भाऊनं टिक्क घेतली जातो पक्षी घेऊन येतो. बघा तिथं पानं घालायचे आपल्याला. हां तिथं बरोबर तिथली पानं आणायची. तिथली पानं घेऊन येतो जातो. टिक्क घेतली गाडी घेतली तर चला मग. ही बघू शकता चप्पल काढल्याची पद्धत. पत्र्यात पान पाहिजे. दादा दुकान तुमचं आहे का त्यांचं आहे? आय लव्ह यू. पैसा बोल. 700 रुपये. अरे 700 रुपये हे घे आणि ऑनलाईन टाकतो घे. 700 रुपये. मी 700 रुपयाला 2 पान देत नाही. एवढा बिल आचार नाही मी. पैसे आहेत की माझे. घर की डाल सालो साल. घर की डाल तडका चालू साथ. आयना कोंडा घेतला. आयना कोंडा घेतोय. अरे हे घेतो की परत आणून देतो. आणि पत्र्यात पान फुटले की तुझ्या नावा. हा नेतो मग. चल रे बाबा नादाच बाद. सापटाचं पान दे. आठी जर कोण पाहिजे गरीबांचं तिकडे आहे वाटतं. हा बघा हे पान घेतले आता. सरळ ठेव पान जाईल. बघा ही गादी पण गेली. कुणी आम्ही उचलू तुला ना. हा एक इकडा एक इकडा श्री पाटील. हा कसा आहे साऊंड 16/16. हे बघा पान आम्हाला 2 व्हीलर न्यायला लागणार भावनो. अरे हे काय झाले बोलले. जातो पान घेऊन वरती. भावानो जरा साईड द्या. भावानं 2 पत्र आणून ठेवल्यात. एक खाली आहे. तो परशाचा हात आहे बघा इथं. परशा खाली आहे. आणि हे काय आता हे पत्र घ्यायचं आहेत इथं. पण ते चढवायला वरती येणं झाल्यात. आता जेवढं चढवायला येईल तसं वरती घेतो आणि पत्र तिथं घालतो जातो. त्याचं ते नट अजून मिळालेलं नाहीत. हुक मिळालेलं नाहीत. हुक जर मिळालंच तर आजच्याच फिटच करूया. काय विषय काय ते घेतो की म्हणजे त्रास होते. आमच्या ब्लॉगिंगचा तुम्हाला त्रास होते हो. आहे का मेहनत वाया नाही जायगा. मी घालणार स्वतः सुतार. आणि म्हणून हे काढून घेतो घाण पहिल्यांदा. आणि घाण काढून लगेच आपण पानं ठेवून घेऊया. बघा इथं ठेवल्यात पानं. इथे हे सगळं काढून घेऊया. भावनो बघू शकता आता आलेला आहे पाऊस. व्ह्यू बघू शकता तुम्ही भावनो. आणि हे निखिल पाटील बघा. ब्लॉगर निखिल पाटील. आपलं घर आहे म्हणलं करायला लागतं. आपल्या घरात आपण नाही तर कोण लोकांचं करणारा. मग काय क्षणा पाऊस तर आला भवन रमरमी बघा. कसली झाड बिड वाकड्यात झापझूप. हा टॉपचा विषय कसा आहे व्ह्यू. आपल्या इकडे दाखवी मॅड दाखवी. हेच मी सांगतो आमच्या पालकरीनं असं दाखवली आम्ही. कुठे बी दिसत नाही बघा पावसात मी कामं करते इथे. पाठीमागलं सगळे
निखिल पाटील यासनी पाऊस भिजवतोय. लय बा हे काय करायचं? हे काय सगळं आता 2 नंबर त्याला भंगार भंगारवाले निखिल पाटील. नाही घ्यायचं ते आपण इकत आज थोड्या दिवसांनी. स्पायडरमॅन बोलते पत्र लावा जरी तिथे नाही. कसा आहे रॉकेट नादात बाधा भाऊ. लढतर झाली एक. वरती झाली. होय होय. कोण आहे ती? ते पाट पलीकडचं गेलं भिवून गेलं ते भिवून गेलं. तलवारी बघून भिवून गेला असेल तलवारी तुम्हाला बघून. मला माझी एवढीच वाटते. आत्ताच आणल्यात पाणी लावून. असले कापते की नाही, एक घाव घातला की 3 दिवस कळत नाही कुठं कापले, कळत नाही. याच्या कोण एवढं तुणकवतात की नाही, रगात बिल पडत नाही. ती रगात बी पडत नाही आणि किती तुमचं झाले ते बी कळत नाही काय. आणि काय विषय नाही, तुम्ही सगळा व्हिडिओ बघितला असेल तर थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. आणि भेटूया आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राईब म्हणजे मेन म्हणजे सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. बाय. Hold me close till I get up. Time is barely on our side. I don't wanna waste what's left. The storms we chase are leading us, and love is all we'll ever trust. Yeah, no, I don't wanna waste what's left. And on we'll go, through the wastelands, through the highways, till my shadow turns to sun